नमस्कार मित्रांनो. 16,000 करोड रुपयाचा भ्रष्टाचार करून पळून गेलेला विजय मल्ल्या हा नीच प्रवृत्तीचा माणूस इंग्लंडमध्ये नाक वर करून उजळ माथ्याने फिरतोय. पंजाब नॅशनल बँक आणि इतर ठिकाणाहून कर्ज घेऊन तेच कर्ज बुडवण्यासाठी हा नराधम परदेशात ऐश आरामात जगतोय. भारताच्या पवित्र कायदेगृहात म्हणजे राज्यसभेत हा भुक्कड 2 वेळा खासदार म्हणून निवडला गेला होता. याला त्याची किंगफिशर एअरलाइन्स ही कंपनी योग्य पद्धतीनं चालवता आली नाही. दारूधंद्यातले पैसे जसेच्या तसे ठेवून या भंगार प्रवृत्तीच्या माणसाने अनेक बँकांमधून मोठमोठाली कर्ज उचलली आणि तेही अर्थात सत्तेत असलेल्या त्याच्या भ्रष्ट साथीदारांच्या साथीने. हा लुटलेला पैसा कोणाचा आहे? आमचा आहे. आम्ही भारताचे लोक हा देश आमच्या टॅक्स रूपाने दिलेल्या पैशातून चालवतोय. आम्हाला आमचा आणि येणाऱ्या पिढ्यांचा विकास करायचा आहे. त्यांना सुसह्य होईल असं जीवन द्यायचं आहे. त्यातूनच या देशाची प्रगती साधायची आहे. आम्ही मर करून हा देश विणतोय, उभा करतोय आणि मल्ल्या तू आमच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारून पळून गेलास. आम्हाला माहीत आहे तुला साथ देणारे इथलेच भंगार राजकारणी आणि मंत्रीसंत्री आहेत. तू बुडाला पाय लावून पळालास. तुझ्या मागे नीरव मोदी, राहुल चोक्सी, ललित मोदी अशी व्हाईट कॉलर चोरट्यांची पलटणच इथून पळाली. तुम्ही सगळे लुटारू एकाच मोसममध्ये एवढा मोठा माल लुटून इथून पळून गेलात, तेही सहजपणे. असंख्य शंका येतात राव. तुम्ही पळाले का तुम्हाला तिकडं शिफ्ट केलंय? आमचा विश्वगुरू साहेब रशिया युक्रेनचं युद्ध थांबवतो असं आम्ही जाहिरातींमधून ऐकतोय. वॉर रुकवादी पापा म्हणणारी ती पोरगी आम्हाला जाहिरातीतून दिसते. इंग्लंड, अमेरिका, युरोपमध्ये डंका वाजतोय आमच्या विश्वगुरूचा, नियोजित विश्वगुरूचा. चीनला लाल डोळे दाखवतो. तो तुमच्यासारख्या भुरट्या खिसे कापू लोकांना भारतात रिटर्न आणू शकत नाही काय? तुमच्याकडून आमच्या पैशाची वसुली करू शकत नाही काय? अडचण काय आहे? लाज वाटते अशा चौकीदाराची. आज काँग्रेसचं खातं फ्रीज केलं गेलं असं सांगितलं जात आहे. 200 करोड रुपये त्यांना ऐन लोकसभेच्या निवडणुकीत वापरणे मुश्किल झालंय. म्हणजे 200 करोडमध्ये अख्ख्या देशभर काँग्रेसला प्रचार करायचा होता. हेच त्यांचं बजेट होतं. आणि एकटा फरारी विजय मल्ल्या 16,000 करोड पळवतो. म्हणजे एक प्रकारे आमची टिंगल उडवल्यासारखं आहे. बरं, हे जेवढे फ्रॉड दलिंदर भारतातून पळाले आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराचा एकूण आकडा काय असेल? हा नियोजित विश्वगुरू या प्रश्नावर कधीच काहीच बोलत नाही. मग आम्ही आमचे पैसे सोडून द्यायचे का? आम्हाला 15-15 लाख खात्यात येतील म्हणून गंडवलं. सगळा काळा पैसा माघारी भारतात येईल म्हणून गंडवलं. दरवर्षी 2 करोड नोकऱ्यांचं आश्वासन देऊन भजी तळायला लावले आणि तेल, गॅस सगळंच महाग करून धंद्याच्या आणि जगण्याच्या इच्छेला सुरुंग लावला. तुमच्या गोदी मीडियात वचा बोलणाऱ्या भयानक आणि भेसूर त्या रंभा, उर्वशी, मेनका आणि तुमचे ते पंटर, गुल्लू, बाबल्या, पप्या, पिंट्या हे तुमची बाजू लावून धरण्यासाठी अक्षरशः उतावळे झालेले असतात. आम्हाला आधी वाटायचं हे सगळे जर्नलिस्ट आमची बाजू मांडण्यासाठी असतात. गेल्या 10 वर्षात कळलं की हे सगळे मर्नालिस्ट झालेले आहेत. त्यांनी आमची म्हणजे जनतेची बाजू घेतली तर ते लगेच उपाशी मारणाऱ्यांच्या लिस्टमध्ये ढकलले जातात. वा रे लोकशाहीचा चौथा स्तंभ, हड त्याच्या आईला. बरं,
ते काही असो, आमच्या पळवलेल्या पैशाचं काय? माननीय नियोजित विश्वगुरू साहेब, तुम्हाला विजय मल्ल्या कुठं आहे हे माहीत आहे. त्यानं काय घाण करून ठेवलेली आहे, किती घाण पसरवलेली आहे हेही माहिती आहे. तुमचा विश्वात कानठळ्या बसाव्यात इतका डंका वाजतोय ना, मग त्या मल्ल्या आणि फरार कंपनीचे जेवढे मेंबर आहेत त्यांना भारतात आणा ना आणि आमचे पैसे वसूल करून द्या, म्हणजे विकासासाठी वापरा. प्रधानमंत्री, तुमच्या प्रधानमंत्री सहाय्यता निधीत ते टाकू नका. तिथं आधीच सगळं गौड बंगाल आहे. अडाणी अंबानीला पण काही सांगू नका बरं का, नाहीतर तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती आलं दुपाटणं, अशी आमची अवस्था होईल. तुमच्याकडून हे काम होईल अशी अजिबात अपेक्षा नाही साहेब. तरी पण नियोजित विश्वगुरू साहेब, बघा प्रयत्न करून. मिळले तर मिळले आमचे लुटलेले 16,000 करोड रुपये. त्या बहाण्याने मिसिंग झालेला विकास सापडण्याची भाबडी आशा आम्हाला वाटते आहे. विकास कुठे हरवलास? तुझी अख्खा देश आतुरतेने वाट पाहत आहे रे. जिथं असशील तिथून लवकरात लवकर निघून ये. तुझी आई बिचारी अर्थव्यवस्था, शेवटची घरघर लागली आहे तिला. ती कधी जीव सोडील सांगता येत नाही. विजय मल्ल्या आणि त्याच्यासारख्या चोर डाकू लुटारूंनी जो घात केला आहे तो जिव्हारी लागला आहे आता. इलेक्टोरल बॉन्डच्या रूपाने जगातील सर्वात मोठी लूट समोर आलेली आहे. आमचे तर हातपाय गळालेतच, पण घसासुद्धा कोरडा पडला आहे. विकास, असशील तिथून लवकरात लवकर परतून ये. येताना तुझ्या प्रगतीला सुद्धा बरोबर घेऊन ये. तुझे बिचारे भारतीय डोळ्यात जीव घालून तुझी वाट पाहत आहेत रे. नियोजित विश्वगुरू त्याच्या अंधभक्तांच्या बेसुमार घोळक्यात तल्लीन झालाय. विकास, तू आलास तरच काहीतरी चांगलं घडण्याची अपेक्षा आहे. तू प्रत्यक्ष आला नाहीस तरी किमान या भारतीयांच्या मेंदूत अक्कल रूपाने ये. निदान बुद्धीचा विकास तरी होऊ दे बाबा. धन्यवाद.